चलो गाइज वेलकम बॅक. आपण बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन. आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा जिओग्राफीचा लेसन नंबर 1 फील्ड विजिट SST इन मराठी बाय सुहास सर. या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. ठीक आहे, चला जिथं आपण शिकतोय हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स साध्या सोप्या मराठी मातृभाषेमध्ये. ओके, कारण की मला तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचं आहे, मला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. रट्टा मारू नका, रट्टू पोपट बनू नका, 3 इडियट्समधला चतुर रामलिंगम बनू नका. आपल्याला रँचो बनायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला रँचो बनायचं आहे, आपल्याला चतुर रामलिंगम बनायचं नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 5. विच प्रिकॉशन्स डू यू टेक विच प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग अ फील्ड विजिट. प्रिकॉशन्स म्हणजे काळजी. काय काय काळजी घ्याल फील्ड विजिटमध्ये? जर जेव्हा तुम्ही जाणार आहात त्यावेळी काय काय हे काय जनरल रोजच्यासारखं आहे का? स्कूलमध्ये जाणं आहे का? काहीतरी वेगळं आहे ना. मग त्यावेळी काय काय काळजी घ्याल बघा. वी विल टेक द फॉलोइंग मेजर्स ड्युरिंग फील्ड विजिट. पहिलं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ आर सेल्फ अँड अदर्स ड्युरिंग अ फील्ड विजिट. सगळ्यात महत्त्वाची आहे सेफ्टी. सगळ्यात महत्त्वाची आहे सेफ्टी. तुम्ही नवीन ठिकाणी जाता आहात, कारखाना आहे, मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात, मोठे मोठे पॉवर प्लांट असतात, वॉटर प्लांट असतात, वेगळी जागा असती. तिथं काय तिथे त्यांच्या क्रेन्स आणि ते बरंच काय 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 असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली आणि आपल्यासोबत आलेल्या लोकांची सेफ्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा. हां, सेफ्टी. हां, अरे ओके, हे त्याच्यातच हा पॉईंट आहे बरं का. हां, हा पॉईंट बघा इथे दिसतंय का तुम्हाला? वी मस्ट ओबे द इन्स्ट्रक्शन. ओबे म्हणजे काय? ओबे म्हणजे आपल्याला म्हणजे आज्ञाधारकपणा. आपल्याला जे काही सांगितलंय, कोणी सांगितलंय? आपल्या टीचरनी किंवा तिथले जे प्लांट ऑफिसर्स असतात त्यांनी जे काही सांगितलं. त्यांनी समजा तुम्हाला तिथले सूट घालायला दिला, एखादा कपडे घालायला दिले तिथले, किंवा तिथले एखादं हेल्मेट घालायला दिलं, किंवा एखादा मास्क तुम्हाला घालायला दिला, तर ते तुम्ही मुकाट्यानं पाळायचं आहे. तुम्ही तिथं काहीही विचारायचं नाही, कारण की सगळ्यात महत्त्वाची तिथं काय आहे? सगळ्यात महत्त्वाची आहे सेफ्टी. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे, वी मस्ट नॉट गो टू अननोन ऑर रिमोट प्लेसेस अलोन. अननोन प्लेस काय संबंधच येत नाही ना. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे, तिथे एखादी खोली आहे, कशाची काय असेल, एखादा पॉवर प्लांट असेल किंवा काय असेल, किंवा त्या एखादी मोकळी जागा असेल, मोकळं मैदान तिथं पडलेलं असेल, जुना प्लांट असेल, बंद पडलेला प्लांट. आपल्याला तिथं जायचं काही कारणच पोचत नाही ना. आपण आपल्या ग्रुपसोबत राहायचं, आपल्या टीचरसोबत राहायचं, कुठंच जायचं नाही. आपण ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही आहे टाळायचं, तिथं जायचं. आपला जास्तीचा शहाणपणा तिथं अजिबात करायचा नाही. त्याच्यानंतर बघा थर्ड पॉईंट काय आहे बघा. ड्युरिंग द फील्ड विजिट वी शुड अंडरस्टँड द लोकल सर्कमस्टन्सेस. तिथली त्या आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठं आलेलो आहे. आपण आपल्या घरात नाही आहोत, आपण आपल्या स्कूलमध्ये आपल्या रोजच्या ठिकाणी नाही आहोत, आपण नवीन ठिकाणी आलेलो आहोत. बरोबर आहे का? आपल्याला तिथलं काही एक माहिती नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. राईट. त्याच्यानंतर बघा, चला पुढचा खूप महत्त्वाची गोष्ट, डू नॉट लिटर. म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही तिथं जाऊन कचरा करू नका. बरोबर आहे का? एक तर आपण पाहुणे म्हणून जातो. कुठेही जावा तुम्ही, नेचरमध्ये जावा, गोव्याला जावा, कन्याकुमारीला जावा फिरायला, बालाजीला जावा, फील्ड विजिटला जावा, किल्ल्यावर फिरायला जा, कुठेही जा, तुम्ही पाहुणे म्हणून जाता. आपला जो ॲटिट्यूड आहे ना, आपला ॲटिट्यूड असाच पाहिजे की आपण पाहुणे म्हणून तिथं चाललो आहोत. आपल्याला तिथं जायचं आहे, 2 तास 2 दिवस 2 आठवडे काय असेल ते राहायचं आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे. बरोबर आहे का? मग पाहुणे कसं, तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि कचरा करून गेला, तुम्हाला आवडेल का? ते नाही. मग आपण तिथं कचरा करायचं काही कारण नाही. लिटर ऑर कॉज एनी इनकन्व्हिनियन्स ऑर हार्म. तिथं गेलाय, तोडफोड काहीतरी केली आहे, तिथल्या लोकांना परेशान केलं आहे, उगाच त्रास दिला आहे, असं काही करायचं नाही. त्यापेक्षा तुम्ही जाऊच नका, घरातच बसा. बरोबर आहे का? टू एनीवन. पुढे बघा 5th पॉईंट, वी शुड ऑल्सो एन्श्युअर दॅट. म्हणजे आपण या गोष्टीची खात्री करायची. कशाची? दॅट वी डू नॉट हार्म द एन्व्हायरमेंट. तिथं गेलोय, कचरा केलाय, आग लावली, काहीतरी केलं, जाळ लावला, किंवा काय खराब पाणी वगैरे तिथं काहीतरी टाकलं, असं काही करायचं नाही. इन एनी वे ड्युरिंग फील्ड विजिट.
मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आपण काय करतोय, आपण पाहुणे म्हणून चाललेलो आहोत आणि आपण तिथं खराब करायचं नाही, कचरा करायचा नाही. एन्व्हायरमेंटला उगाच काहीतरी आलाय, तिथली झाडं तोडली, पक्ष्यांची घरटी आहे ती तोडली, उगं प्राण्यांचं काहीतरी एखादं दिसतंय, मुंग्यांचं वारूळ दिसतंय त्याच्यावर दगड घालून आला, हे असले घाणेरडे प्रकार करायचे नाही. त्यापेक्षा तुम्ही कुठं जाऊच नका, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा 6th पॉईंट इथं काय दिलेलं आहे, वी शूड ऑलवेज कीप, आपल्याकडे नेहमी एक गोष्ट असली पाहिजे, कोणती, फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट म्हणजे काय, पहिली, एड म्हणजे काय, मदत, त्याला मराठीमध्ये म्हणतात प्राथमोपचार पेटी. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये बँडेज असतं, कुणाला काही लागलं, गुडघ्याला लागलं, डोक्याला लागलं, हाताला लागलं, खरचटलं, कुणी पडलं, लागलं, सुजला, काय हात सुजला, पाय सुजला, डेटॉल असलं पाहिजे, पट्टी असली पाहिजे, त्याच्यामध्ये काय झेंडू बाम असला पाहिजे, क्रोसिनची गोळी, पित्ताची गोळी असते त्याच्यामध्ये, काही काही छान आहे. म्हणजे हे तुमच्याकडं पण असलं पाहिजे, तुमचं फर्स्ट एड बॉक्स तुम्ही घेऊन गेले पाहिजे फॉर इमर्जन्सीसारखं. म्हणजे इमर्जन्सीमध्ये कुणाला काय झालं, एखाद्याला उलट्या झाल्या, जुलाब झाले, काही झालं तर आपल्याकडे बेसिक औषधं असली पाहिजे, बरोबर आहे का. चला, या क्वेश्चनमध्ये एवढंच. आपण भेटूयात एका नवीन क्वेश्चनमध्ये. तुम्हाला हे सगळं आवडतं आहे का, SST इन मराठी हा प्रयोग, हा एक मी प्रयोगच म्हणतो याला, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये. आणि मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शांततेत शिकवतोय, खूप आपण आरामामध्ये शिकतो. ठीक आहे, तुम्हाला आवडतं आहे का नक्की मला सांगा. मी तुम्हाला या व्हिडिओतनं मी तुमच्यापर्यंत पोचतोय. तुमचा आवाज माझ्यापर्यंत कसा पोचेल, तुम्ही कमेंट केल्या तर पोचेल, बरोबर आहे का. चला, कमेंटमध्ये कळवा कसं वाटतंय, टीचिंग कसं वाटतंय कळवा. काही क्वेश्चन असतील तर विचारा, काही शंका असतील तर विचारा, मी त्याचे वेगळे व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, चला तोपर्यंत टाटा, बाय बाय.